समोर येते छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे। कातपूर गावात नदीचं पाणी शिरल्याने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतामध्ये गुडघाभर पाणी पाहायला मिळतंय। जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत शेतात पाणीच पाणी पाहायला मिळतंय। विकास गाडे यांच्या ड्रोन मधून हे नुकसानीचे चित्र समोर आलंय। पण आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी आता पुरता हवालदिल झालाय। गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस होतोय। आता आपण सध्या पैठण तालुक्यात आहोत आणि आज देखील दुसऱ्या दिवशी या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। मी सध्या पैठण तालुक्यातील कातपूर मध्ये आहे आणि ही नदी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। काल ही नदी पूर्णपणे तुडुंब भरून वाहत होती आणि या परिसरातील शेतामध्ये या नदीचं पाणी घुसलं, त्यामुळे शेकडो हेक्टरवरील शेतीचं जे आहे ते प्रचंड नुकसान झालेलं आहे। कापूस असेल, उडीद असेल किंवा ऊस असेल, या सगळ्या गोष्टींचं नुकसान झालेलं आहे आणि आता पुन्हा एकदा जोरदार पाऊस जे आहे तर सुरू झालेला आहे। त्यामुळे या नदीला पुन्हा या नदीचं पाणी वाढलेलं आहे। आज जर ही नदी पुन्हा तुडुंब भरून वाहिली तर या बाजूच्या शेतकऱ्यांचं उरलेलं पीक देखील सगळ्या पद्धतीने वाहून जाण्याची शक्यता आहे। कालच अनेक शेतात जे आहे तर कापूस आडवा झालेला आहे, ऊस आडवा झालेला आहे। शेतामध्ये सुरलेलं पीक आहे ते देखील आता या पावसामुळे नष्ट होण्याची शक्यता आहे। जोरदार पावसाला पुन्हा एकदा संभाजीनगरमध्ये सुरुवात झालेली आहे। सिल्लोड तालुक्यात देखील असाच पाऊस पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी देखील नद्यांना पूर आलेला आहे, अनेक शेतांमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि आता संभाजीनगरच्या अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। मराठवाड्यावर कधी कोरडा दुष्काळ जो मराठवाडा बघायचा त्या मराठवाड्यावर आता ओला दुष्काळ पाहण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। बीड असेल, नांदेड असेल, धाराशिव असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, अनेक जिल्ह्यांना या पावसाचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील जोरदार पाऊस पडतोय। पैठण तालुक्यातील अनेक मंडळ जे आहे तर अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि आता या पैठण तालुक्यातील कातपूर नदीवर देखील पूर परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे। जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे या सगळ्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली जाते। मात्र पूर्णपणे शेतकरी या पावसामुळे कोलमडल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। मोहसिन शेख, NDTV, पैठण, छत्रपती संभाजीनगर।